काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटामध्ये आज प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गेली 30 वर्ष अहोरात्र काम करणारा नेता सामान्य कुटुंबामध्ये तयार झालेला पहिले त्यांचा वडील भाऊ महिला शक्तीच्या वतीनं दराचा सन्मान या भूमीमध्ये होतोय।
यानंतर सर्वमान्य बाळासाहेब चिपळूणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। त्याचबरोबर सातारा जिल्हा सन्माननीय शिवप्रदेश खंडेकर साहेब आपण सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतोय, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होतंय। त्याचबरोबर सातारा जिल्हा काँग्रेसचे वेगवेगळे संस्थान त्या पद्धतीनं उदयसिंह दादा पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। उदयसिंह दादा पाटील यांचा सन्मान या ऐतिहासिक भूमीमध्ये सन्माननीय उदयसिंह पाटील उभा करताय, संस्थापक अध्यक्ष कोल्हापूर नगरी सन्माननीय संजयजी देसाई साहेब आणि शिवप्रदेश खंडेकर साहेब सन्माननीय राजेश पाटील वठाकर सातारा जिल्हा मुख्यमंत्री बँकेचे संचालक यांचा या ठिकाणी त्याच पद्धतीने लगेच महिन्याभर बँकेचे सर्व महिला शिक्षक संवर्धन मंडळाचे सर्वे सर्व आदरणीय सुरेंद्रदादा मुगे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय राजेंद्र शेख राजापुरे साहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोरथांना पूर्ण करण्यासाठी आणि त्या मनोरथांना भाग्याचा उदासता भजनता भव्यता आणि भव्यता लाभावी यासाठी या दिवस भाग्याच्या देवदेवा आणि आदिलदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि भाऊ देसाई साहेबांचा जाहीर पक्ष प्रवेश संपन्न होतो या मान प्रतापच्या ऐतिहासिक भूमीमध्ये। यानंतर त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश होतोय। तरुणाईचा अलगार विकास, तरुणाईचा विकासात्मक नेतृत्व आणि तरुणांचा युवकांचा आयडॉल आदरणीय महेंद्र भैया देसाई यांचाही जाहीर प्रवेश या ठिकाणी दादांच्या उपस्थितीत होतोय। सुनीलजी पाटील यांचाही जाहीर प्रवेश या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय। कुशलपणा बाजार समिती करार दादा पाटील यांचे पुत्र सुनीलजी पाटील यांचा सन्मान आणि यांचा जाहीर प्रवेश। राजेंद्र पाटील, तुषार पवार, समीर शिकलगार, मुईन नदा, सचिन थोरात, गोवन शिंदे आणि आनंदराव पाटील या सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो आपला जाहीर प्रवेश या भिवंडीच्या ऐतिहासिक बाजार प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आपला जाहीर प्रवेश या ठिकाणी होतोय। चालेल आणि खऱ्या अर्थाने यानंतर बोलताय पूर्वगामी विचारसरणीचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि दादांच्या विचारांचा मान गावचा नवा शिल्पकार आदरणीय अनिल भाऊ देसाई यांना मी विनंती करतो की आपण या मान गावच्या जनता जनार्दनाला संबोधित करावं। यानंतर बोलतायत आदरणीय अनिल भाऊ देसाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष मान गावचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आणि दादांच्या विचारांचा नवा शिल्पकार अनिल भाऊ देसाई। शहराच्या या चित्रनाच्या पावनभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये मान खटाव तालुक्यातील आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेले
आदरणीय समजा मंगलराव पाटील या कार्यक्रमाच्या निमित्त उभे असलेले आणि यांनी मान खटाव तालुका दत्तक घ्यायची भूमिका घेतलेली आहे ते राज्यसभेचे खासदार सन्माननीय खासदार नितीन पाटील या निमित्तानं उभे असलेले फलटण तालुक्याचे हरिवंश सरे उभं राहिले हरिवंश ते एकाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले सन्माननीय फलटण नगरीचे सन्माननीय आमदार सन्माननीय सचिनजी पाटील साहेब सन्माननीय उदयजी पाटील दादा खरं तर सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे असे व्यासपीठावरचे सगळे बाहेर आलेले मान्यवर मान खटाव तालुक्यातील सगळे प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझी पत्नी सोडून सगळे उपस्थित असलेल्या माता भगिनी माझे सगळे तरुण मित्र सगळी वडीलधारी मंडळी सर्व तरुण बांधव सगळे पत्रकार बांधव आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय दादा इथं आलेले आणि मोठ्या जोशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दादांचं स्वागत करण्यासाठी आपल्या एवढ्या मोठ्या संख्येनं मान घटावमध्ये मान तालुक्यातील विशिष्ट सगळे आपण उपस्थित आहात मी हृदयापासून आपल्या सगळ्यांचे हृदयापासून स्वागत करतो आपण सगळे जण आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हात जोडून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आदरणीय दादा आपण आला आणि आम्ही आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना तुमच्या असेल मंगलरावांच्या असेल नितीन काकांच्या हातामध्ये असेल सचिनजी पाटील साहेब आपल्या हातामध्ये आज आणि आमच्या इथल्या तालुक्याचं भूषण असणारं आमच्या सगळ्या सर्वसामान्य धनगर समाजाचं आणि जे प्रतीक आहे ते घोंगडं घेऊन आपलं स्वागत केलं आणि घोंगड्याबरोबर आम्ही आपल्या हातामध्ये काठी पण दिलेली आहे मला माहिती आहे दादा आपला स्वभाव कसा आहे मला माहिती आहे दादा तुकोरायांच्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातल्या जेव्हा आळंदी परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या आपली भूमिका नेण्याची असते भले तरी देऊ कासेची लंगोटी भले तर देऊ कासेची लंगोटी पण नाताळाच्या माती हाणू काठी आणि आज आबा तुमच्या आणि दादांच्या हातामध्ये जे नाताळपण करतील त्यांच्या माती काठी घालायच्या भूमिकेत आम्ही आपल्या हातामध्ये स्वागतामध्ये काठी दिलेली आहे मी आपल्याला नम्रपणे सांगेन या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये साधारण 25-30 वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता आहे आदरणीय लक्ष्मण काका असतील आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाने 24 वर्षापूर्वी झाला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज 24 वर्षाच्या बँकेचा संचालक म्हणून काम करतोय आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतोय एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये सातत्यानं काम करत राहणारे कार्यकर्ते दादा आपल्याला नम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे या मान खटावच्या मातीच्या लोकांना दादा साधारण 2003 सालामध्ये मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुरुवात केली जिल्हा बँकेच्या लोकांना आणि या मान खटावच्या मातीमध्ये किंवा मान खटाव तालुक्यामध्ये जे टेंबूचं पाणी आहे हे पहिल्यांदा पाणी या जिल्ह्यामध्ये यावं या तालुक्यामध्ये यावं यासाठी 2003 सालामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली 16 गावं मी 16 दिवस घेऊन दादा आपण त्यावेळी पालकमंत्री होता 16 दिवस सगळी माणसं घेऊन मी तर दहिवडीच्या तहसील कचेरी समोर बायका पोरांचं जनावरांचं सगळ्या शाळा सगळं बंद करून आम्ही सगळी लोक बसलो होतो मला आता अभिमानाने सांगितलं पाहिजे या 18 सालामध्ये माझ्या भागाच्या महाबळेश्वर सोडे तलावामध्ये 18 सालामध्ये पाणी आलं हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे पण दादा तेवढ्यावरती थांबून चालणार नाही तर टेंबूचं जे पाणी मला माहिती आहे आपण आज आलाय आणि आपण या राज्याचे दिल्ली घातलं टाकलं या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही आज तालुक्यात आहात आणि देणारा वाढप्या आमच्यातला आहे आणि आज वाढप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्या होती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत या तालुक्याला जे काही पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझा आहे त्या तालुक्याचं सगळ्यांचं दुर्भाग्य होईल मला माहिती आहे दादांचा स्वभाव कसा आहे ह्या सगळ्या राज्यात चांगलं माहिती आहे त्यामुळे दादा टेंबूचं जे काही पाणी आमच्या त्या भागामध्ये आलेलं आहे राहिलेल्या उर्वरित सगळ्या भागामध्ये टेंबूचं काम सुरू आहे नवीन काही प्रशासकीय मान्यता मंजूर झालेले आहे आपण माझ्या ओळखीचे गावात आला होता आणि दादा मला तुम्ही आणि पाटील साहेब दोघं आला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की टेंबूचं पाणी या तालुक्याला देईल बरोबर मोठी सभा झाली होती तुमच्या मागच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की
लवकर प्रशासकीय मान्यता देऊन टेंबूचं पाणी या भागाला द्यायचं काम करू. ती प्रशासकीय मान्यता झाली, टेंबूचं टेंडर झाले, पण दादा अजूनही निधी अभावी तेवढ्या ताकदीने काम सुरू नाही. माझी आपल्याला विनंती आहे की या निमित्तानं टेंबूचं उर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी आज मंत्री म्हणून आम्हाला जे लागतंय तेवढे पैसे द्यायला आपण दादा द्यावे अशी मी मान खटावल्या सगळ्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतोय. उर्मणीचं साधारण 96-95 उर्मणीचं काम सुरू झालं. उर्मणीचं पाणी पण या भागामध्ये आलं, पण दादा अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या भागापर्यंत उर्मणीचं पाणी पोहोचलेलं नाही. आणि त्यामुळं मी आता मंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्याचे गरजोगार मंत्री म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की टेंबूचं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या भागापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते शेतकऱ्यांचं भागापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी सुद्धा द्यायच्यासाठी दादा आपण प्रयत्न केले पाहिजे किंवा केले पाहिजे. अशी आपल्याला जरूर या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणार आहे. याशिवाय आज बिजोडी असेल, शिंगणापूर असेल, या परिस्थितीत लोकांच्या पाणी प्रश्नाची मागणी आहे आणि त्या भागामध्ये लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्या आरोग्याच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी लोकांची मागणी आहे. संदीप भोसले असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांनी सांगितलं की या पाणी प्रश्नासंदर्भात सुद्धा दादांशी आमची मागणी करा आणि ते सुद्धा व्हायला पाहिजे. ही माझी आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे. दादांचे विषय मी आपल्या हातामध्ये गाठी पण दिले, भोगले पण दिले. माझा जो दलित समाज प्रामुख्याने ज्या भागामध्ये राहतोय तो धुळदेव असेल, कारके असेल, हिंगणे असेल किंवा त्या परिसरात असेल, तिथल्या भागातल्या दादा तिथल्या भागाकडे प्रश्न धरून जातोय. कायम आमच्या महात्मा मतदारसंघातल्या एमआयडीसीचा विषय आपल्याला येत असतोय. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती राहणार आहे की ज्या लोकांनी जमीन दिले, जे बागायत नाही आणि जे जिरायत आहे, लोकांचे 7,500 हेक्टरची एमआयडीसी च्या संदर्भामध्ये विषय असल्यामुळे लोकांचा पण काही प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे. पण ते लोकांचं जे बागायत आहे, ज्यांची घरं आहेत, ज्यांचे बंगले आहेत, ते भाग म्हणून सुद्धा दादा जवळजवळ 4-5,500 एकराची एमआयडीसी होऊ शकते, जे लोक द्यायला तयार आहेत. तर त्या भागामध्ये एमआयडीसी होण्यासाठी बागायत भाग म्हणून जिरायत भागाच्या लोकांचं जे द्यायला ते तयार आहे, त्या भागात एमआयडीसी व्हावी आणि त्याच्यासाठी राज्याच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून जो निधी देऊन 30 लाखची जी गव्हर्नमेंट एमआयडीसी आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावे. ही माझ्या आपल्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं. आज दादा आपलं नाव आहे आणि मला माहिती आहे विकास कामाचं तर आम्ही बोलणार, पण विकास कामाच्या बोलण्याबरोबर दादा विकास कामाचं तर लोकांना ऐकायचं आहे, पण आज आमच्या सगळ्या लोकांना आणखी काही राजकीय विषय सुद्धा शेवटी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आज दादा आपण आपला पक्ष वाढवायला आहे. आज आपण जो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा 7 तारखेला बालेकिल्ला होता, काही कालखंडापूर्वी हा मानखटाव मतदारसंघ सुद्धा दादा हा तुमचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघाच्या माध्यमातून तुमच्या पवार कुटुंबावरती प्रेम करणारे फार माणसे या मतदारसंघामध्ये आज सुद्धा आहे आणि काल पण होती आणि उद्या सुद्धा राहणार आहे. त्यामुळे आज दादा तुम्ही आलाय, मी आपल्याला या निमित्तानं सांगणार. आपल्याला मला माझी आजी नेहमी सांगायची, माणसाला उचकी लागली ही लक्षात ठेवायला आपली दोन आठवण. दादा तुम्हाला ह्याच्या पण बऱ्याच उचक्या लागत असलेलं कारण असं आहे, मान खटावची सभा झाली आणि तुमचा बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय मान खटावची कधी सभा होत नाही. पण त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या. इथलं पुढे लक्षात ठेवा दादा, ज्यावेळी इथलं पुढे तुम्हाला उचकी लागेल त्यावेळी लक्षात ठेवा मान खटाव किती तुमच्यावरती प्रेम करणारे हजारो लाखो लोक तुमच्या पण जगतायत. हेच सांगतायत त्याची दादा आता पुन्हा तुम्ही आमच्याकडे वळून बघा, जो पवार कुटुंबावरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे. आदरणीय मंत्र्यांना लक्ष्मण तात्यांना खासदार करणारा, सगळ्यात जास्त मत देणारा हा मतदारसंघ आहे. आणि त्यामुळं तात्यांच्या पाठीमागं तुम्ही असाल आणि आदरणीय नितीन दादा असतील, तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मायेची प्रेमाची भाग आणि तात्यांच्या नंतर ही प्रेमाची भाग या सगळ्या जनतेच्या पाठीमागं तुम्हाला सगळ्यांना ठेवावी लागणार आहे. हे पण मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे.
आपल्याला सांगितलं पाहिजे, तो आपल्याला माहीत झालं पाहिजे. या मतदारसंघामध्ये 5-6 दिवसापूर्वी आपण कार्यक्रम केला आणि आपण यायचं सांगितलं. मग या मतदारसंघामध्ये आपल्या दौऱ्याच्या नियोजनाची तयारी करण्याच्या निमित्तानं माझ्या मतदारसंघाच्या 280 गावामध्ये फिरावं त्या गावाकडे ग्रामस्थांनी आपल्या स्वागताचं आपण येत आहे याच्यासाठी आपले बॅनर लावले. पण इथलं प्रशासन या मतदारसंघात या तालुक्यातलं एक तुल्लगी आपल्याला माहित असेल, मोहम्मद तुल्लग एक असा बादशाह होता, एका रात्रीत राजधानी बदलायचा, काय पण करायचा. दादा 3 दिवसापूर्वी आणि तुल्लगी प्रशासनानं एक फतवा काढला आणि सगळ्या गावातल्या ग्रामसेवकांना मेसेज पाठवला की तुमच्या गावामध्ये जे बोर्ड आहे ज्याचं परवानगी घेतली नाही हे सगळे बोर्ड काढून द्या, असा रातोरात मेसेज पाठवला. मग दादाच्या कानावर घातलं. दादाच्या काही लोकांनी गावातल्या लोकांनी काढले, पण ज्या गावातली लोक ठाम उभं राहिली त्या गावातल्या काढले नाही. आणि आज आपण बघताय एवढ्या मोठ्या परिसरात लोक आले. पण दादा माझी आपल्याला विनंती राहील, आपण प्रशासनाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे हे महायुतीचं सरकार आहे आणि या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने ही महानगरपालिकेची लोक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी नंबर आहे. आणि त्यामुळं एका दिवसात वोट करायचं मी सांगितलं आमची धमक आहे आणि अर्थमंत्री येतोय. त्यामुळं मी बोलण्याला सांगितलं पाहिजे बरोबर का, तुमचा जो काही नियम असेल, जेवढे तुमचे पैसे असतील तेवढे सगळे पैसे उद्या सकाळी 200 गावात भरायचं आहे. वोट कुठल्या गावाला काढणार नाही. 100% जेवढी तुमची फी असेल तेवढी सगळी आमच्याकडे भरून घ्या. पण मला आणखी एकच उद्या माहिती द्या, उद्या सकाळी पत्र देतो. आजपर्यंत या महानगरी तालुक्यातल्या कुठल्या ग्रामपंचायतीला बोर्डच्या रूपाला किती पैसे आहेत. दुसऱ्या कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला, घटना लिहिली, पण ती घटना राजासाठी पण तोच कायदा आहे, रयतेसाठी तोच कायदा आहे, आणि अधिकारांसाठी सुद्धा तोच कायदा आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी तोच कायदा आहे. पण दादा इथला कायदा प्रशासन फक्त विरोधकांसाठी, विरोधकांना दाबायसाठी, विरोधकांना वाचवायसाठी वापरला जातोय. हा कायदा या मतदारसंघामध्ये पुढे चालला नाही पाहिजे. यासाठी धन्यवाद तुम्हाला आणि नितीन दादाला विशेष लक्ष द्यावं लागेल. सचिन पाटील साहेब तुम्ही सुद्धा बाहेर उठणार आहे, बरं वाटलं आम्हाला. आता जरा तुमचं पण आमच्यावर लक्ष राहू द्या. इथनं पुढे तुमचं पण आमच्यावर लक्ष राहू द्या. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार आमच्या पाठीच्या इथनं पुढे आहे, त्यामुळे तुमचं सुद्धा आमच्यावर लक्ष राहील अशी मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. दादा आजची जर या भागाची परिस्थिती बघितली, मी मागाशी आपल्याला सांगितलं की 30 वर्ष समाजसेवा करायचं काम होतं. दादा मी 30 वर्षामध्ये आपल्या कामाने माझ्यावर सोयीस्कर राहत आहे. कधी दादा मी ड्रायव्हर सुद्धा असेल, कामगार सुद्धा, पोलीस प्रशासन पण ऐकते, कधी सुद्धा सामान्य गरीब माणसासाठी आदर केलं. कधी मी माझ्या कामगार सुद्धा बोलत आहे. या पद्धतीने गेली 30 वर्ष काम करताना मी कार्यक्रम द्यावा. पण असं असताना रातोरात आम्हाला प्रशासनाच्या नोटीस आल्या. मला आपलं कळायचं वाहन झालं. मला आपण पोलीस स्टेशनची नोटीस आली. मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो, सांगितलं 3 दिवसात हजर व्हा. मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनला नोटीस काढलं, आम्ही तिथे गेलो. पोलीस स्टेशनला विचारलं का मला बोलवलं नाही. म्हणले तर ऐकण्यासाठी गोष्ट आहे. त्यांनी मला सांगितलं नाही तुमचे टॉप कॉलर आहे. मला कळलं टॉप कॉलर म्हणजे काय, किंवा आणि काय हसायला विचार टॉप कॉलर म्हणजे काय. म्हणजे तुम्हाला एक फोन आला, मला नोटीस का काढलं झाला, तुम्हाला एक फोन आला. मी विचारलं पुन्हा चालल्या किती तारखेला. त्यांनी एका व्यक्ती या तालुक्यातला बाहेरचं कोणाचं या तालुक्यातल्या एका माणसाचा मला फोन आला होता आणि तो पण झाला 24 फेब्रुवारीला आला होता. 24 फेब्रुवारी मला वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मला एक झाला आणि त्या फोनसाठी मला सुद्धा पोलीस प्रशासनानं पोलीस स्टेशनला बोलवलं नाही. माझी विनंती आहे या निमित्तानं, म्हणजे जर खरं काय चुकीत असलं, अरे या ठेवणीच्या बाजारपेठांमध्ये पैसे द्या मला, पण काय ते चुकलं नाही तर मग दादा तुम्ही असा दिसत असतील, तुम्ही आमच्या मागे उभं राहायला पाहिजे. सामान्य माणसाच्या मागे उभं राहायला पाहिजे. सामान्य माणूस आप घरी सुद्धा सामान्य माणसाला वाटते आपल्याला न्याय मिळणार आहे काय अवस्था आहे, म्हणजे काय कारण सुद्धा ठीक आहे त्यांना माहिती. ते पण एक
साहेब मग इच्छा नाही सचिन पाटील साहेब, पण काय करायचं, नाव जे येते त्याला नोटीस काढायला. माझी भावना आहे, जर कार्यकर्ता चुकत असला, चुकीचा वागत असला, तर त्याला कायद्या पुढे त्याला हिथं फाशी द्या. पण कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी उद्यापासून माझा कार्यकर्ता निर्भयपणे तो बाहेर पडेल. त्या कार्यकर्त्याचा छळ आणि त्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा या निमित्ताने आपली येत आहे. आम्ही आपल्या पाठोपाठ येतोय, आम्ही आपल्या काँग्रेस येतोय, आम्ही आपली पहिलीच माणसं आहे. मागं पण आपल्यालाच होतो आणि आपल्यालाच काम करत होतो. आज सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आज दादा आपल्याला येत असताना बाकी काही मागत नाही, विकास कामं तर झालीच पाहिजे, पण विकास कामं ती करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा. दादा बघा, मी पुन्हा एकदा आपल्याला जाहीरपणे सांगतोय, 2012 सालामध्ये तुमच्या टीव्हीमध्ये आम्ही मोबाईलवर बसलो, आदरणीय लक्ष्मण तात्या होते, आदरणीय सदाशिव तात्या होते, रामराजे होते, बाकी आपण सगळे बसलो, प्रभाकररावजी घारे साहेब आमदार होते. आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं, मला तुम्ही सांगितलं तो आले वैसे गोंदावली गटात तुम्हाला कुकोळवाड गट गोंदावली गट 2 गट निवडून आले पाहिजे. आणि त्यावेळी सुद्धा दादा आम्ही तुमच्यापासून परत आलो, त्यावेळी सुद्धा इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री नेतृत्वराय चव्हाण साहेब ते आमच्या विरोधात प्रचार झाले, काँग्रेस पार्टीच्या विरोधात तुम्हाला शब्द दिला आम्ही. आणि मानची पंचायत समिती 5-5 झालं, चिठ्ठ्यावर सभापती उत्सव ते आमचा झाला, चिठ्ठ्यावर आमचा झाला. आज सुद्धा या निमित्ताने आपल्याला सांगेन, हा कार्यकर्ता पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती विश्वास ठेवा की जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमचं घड्याळ आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहात. मला माहिती आहे तुम्ही आमच्या हृदयामध्ये आहात, पण आता हृदयाचं सुद्धा आम्हाला साशी झाली, आमचं हृदय बंद पडतंय की काय, एवढं आमचं प्रेशर आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलाय, आपलं स्वागत करत असताना एवढं सांगेल, आज मी आहे, मनोज आहे, फार काही मोठी बाकीची नेते मंडळी नाही. दादा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि ही सगळी वानर सेना घेऊन, ही सगळी वानर सेना घेऊन आज आम्ही बाहेर पडलोय. ही वानर सेनेच्या जोर तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या. आम्ही सेतू बांधल्याशिवाय आणि लंका सर केल्याशिवाय राहणार नाही, हा अभिवादन मी तुम्हाला या निमित्ताने राहिलोय. मला माहिती आहे जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळे दादाच ऐकायला आलोय आणि दादाला जास्त सांगावं लागत नाही, कारण मी पण दादाला 30 वर्ष बघतोय. ज्याला त म्हणलं की ताक पण करते आणि ज्याला त म्हणलं की तलवार पण करते, असे सन्माननीय अजित दादा अधिक आलेले आहे. त्यामुळे मी एवढं सांगेन दादा, जाता एका वर्षामध्ये मोडून पडला संसार. आज या लंकेची जी अवस्था झाली ती मी फक्त आपल्याला सांगतोय, मोडून पडला तरी संसार तरी मोडला नाही करा, मोडून पडला तरी या तालुक्याचा संसार तरी मोडला नाही करा. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, चमत्कार झालेला दिसेल. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल भाऊ किती शिकवण आपल्याला दिलेली आणि म्हणून ही मानची भूमी ही नररत्नांची थार आहे आणि मान देशाच्या या भूमीतनं अनेक मान्यवर कर्तव्यवान व्यक्ती जन्माला आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यांनी राज्याच्या तसाच देशाच्या पातळीवर देखील मोठा लौकिक मिळवलेला आहे. मानच्या माझ्या तरुणांनी एमपीएससी असेल, युपीएससी असेल, या स्पर्धा परीक्षांचं देखील चमत्कार अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी ते त्यांचा ठसा उठवण्याचं काम हे मानची लोकांची ओळख आहे. आज रयत शिक्षण संस्था 4 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं शिकतात. साहेब जरी त्याचे अध्यक्ष असले तरी चेअरमन तुमच्या बिल्डरचे आपले चंद्रकांत दळवींना केलेले आहे. आपल्याच पलीकडे बिल्डर गाव आहे तालुक्यात, तुम्हाला तसं जवळ मानवायला. त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे देशमुख त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीनं लोणावळे त्या गावाला नंबरिंगचं गाव करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, शेवटी ह्या लोकांचा फायदा तुमच्या माझ्या प्रपंचाच्या करता करून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून चालत नाही आणि म्हणून इथल्या निसर्गाने आपल्याला लढण्याचं झगडण्याचं बळ
मानदेशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या मनगटामध्ये दिलेलं आहे, इथल्या आमच्या महिलांच्या मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानदेशच्या अनेक युवक युवती आपला ठसा विविध क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असू द्या, उद्योग क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये प्रशासनाचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये पत्रकारितेचं क्षेत्र असू द्या, अनेक क्षेत्राची नावं, शेतीचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये करत असतात. आणि त्याच्यामुळं इथल्या मातीचा तो गुण आहे, त्याचा फायदा आपण पुढच्या पिढीच्या करता, आपल्या सगळ्यांच्या करता करून घेतला पाहिजे. आज मी मगाशी बोलत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव दरळे आणि माजी सभापती श्रीराम पाटील, बाळासाहेब काळे हे पण माध्यमात इथं उपस्थित आहेत. मगाशी चुकून मी त्यांची नावं राज्याकडनं घेणं राहून गेलं, परंतु मी पण सुभाषराव, श्रीरामजी, बाळासाहेब आणि इतर सर्व सहकारी मित्रांच्या यावेळी त्यांचं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये इथं प्रवेश करत असताना अनिल आणि अनिलचे सगळे जीवाभावाचे सहकारी आले. आजचा दिवस आपल्यासाठी तसा बघितलं तर एक खास दिवस आहे, कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आता चेअरमन व्हाईस चेअरमन दोन्ही राष्ट्रवादीचे झालेले आहेत. ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतात. हा आपला परिवार आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके सगळ्या जाती धर्माला आपल्याला बरोबर घेऊन जायचं. आणि एक म्हटलं जातं, दिन का बुला अगर शाम को घर वापस आए तो उसे बुला नहीं कहते. आधी तसंच अनिलच्या बाबतीमध्ये घडलेलं. अनिल देसाई आणि आपण सगळेजण वगैरे आज तुमचं स्वागत होतं. त्याच्यावर आपल्याला मला सांगितलं ती गोष्ट खरी. आपली विचारधारा काही फार वेगळी विचारधारा. आपण एकाच पद्धतीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते, आपण अनेकदा एकमेकाला साथ मागच्या काळामध्ये दिलेली. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही ध्येय असतं, काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता कधी काही गोष्टी आपण करतो, परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्या पूर्व पदावर आणून त्याच्यात मार्ग काढायचा असतो. अनिल देसाई हा माणच्या मातीशी घट्ट नाव जोडलेला कार्यकर्ता आहे. सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आणि त्यांच्या अडचणीतून धावून अडचणीमध्ये धावून जाणार असा आपला कार्यकर्ता आहे. त्यामुळे असा नेता कार्यकर्ता पुन्हा सातारा जिल्ह्याच्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला जातोय. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झाल्याने मलाही मनापासूनचा आनंद आहे. नितीननी त्यांनी सगळ्यांनी मिळून आपले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, करतायत, जबाबदारीने सांभाळतायत आणि त्याच्यामुळं बँकेची ही जोडी उत्तम पद्धतीने काम करत असताना त्यांना मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री या नात्याने आमचे बकरदाबांच्या पण मार्गदर्शन मिळत आहे, त्यांचे पण आशीर्वाद मिळत आहेत आणि चांगले उपक्रम ते सगळेजण राबवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्यांनी पुढे देण्याचं काम केलं. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचण्याचं काम केलं. आता हा पाया मजबूत आहे. आता शिखर आपल्याला त्या ठिकाणी गाठायचं आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्र समृद्ध घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलावंतांना देखील त्या कलेला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्राच्या औद्योगिकरण अर्थकारणाला एक आश्वासक अशा प्रकारची दिशा मिळालेली आहे. समाजातल्या गरीब घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच दिशेने मी देखील एवढा मोठा अर्थसंकल्प सांभाळत असताना माझा हाच विचार असतो, आपण माणच्या परिसरात, देवळीच्या परिसरामध्ये किंवा आता मी उद्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये जाणार आहे, कराडच्या परिसरामध्ये मला जायचं
सांगितलं तसं महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आपल्या पक्षामध्ये लोक येत आहेत, चांगल्या विचाराचे लोक आपल्याला घ्यायचे, त्यांची समाजामध्ये प्रतिभा चांगली असली पाहिजे, त्यांच्याबद्दल लोकांचं एक आदराची भावना असली पाहिजे, त्यांच्याकडनं नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे, वेगवेगळं राजकारण त्यांनी केलं पाहिजे, कधी काम करताना वजावती मनामध्ये आणायची नाही. हे सगळे काम करत असताना मित्रांनो आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा परमावधी खर्चून न जाता आपण काय आपल्या महाराष्ट्राकरता करू शकतो आणि त्याच्यात काही योजना मिळाल्या. त्याच्यात 3, 5, 7.5 वर्षाच्या लोकांची बिलं ही तुमची माफ केली गेली. मागे तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं. माझा शेतकरी त्रासून गेला. मागे राज्यकर्त्यांनी काहीतरी माफ केले, पण निवडणुका झाल्या आणि निवडणुका परत चालू केली. तसं आम्ही केलेलं नाही. आज 3, 5, 7.5ला तुम्हाला विजेचं बिल येत नाही. हा मोठा भाग राज्य सरकारने जवळपास 20,000 कोटी रुपयाचा भाग दरवर्षी मला राज्याच्या तिजोरीतून महावितरणला पैसे द्यावे लागतात. इथं लाडक्या बहिणी बसल्या, त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्याकडे महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इथं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारामध्ये होतं ते आम्ही केलं. पण आता पुढच्या निवडणुका 29च्या खासदारच्या आणि आमदारकी देखील वर्धन महिला येणार. इथंही त्यांना राखीव जागा ठेवलेल्या. आम्ही त्यांना लाडकी बहिणीची योजना आणली. आता वेगवेगळ्या त्याच्यात बारकावे पुढे येतात. मित्रांनो, कोणती योजना माझ्या बहिणाच्या करता, माझ्या लाडक्या बहिणी करता, आमच्या कुटुंबाच्या मुला मुलीच्या करता, गरीब घटका करता, आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, घरकुलाचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये आणला. 20 लाख घरं आणि आता त्याच्यातल्या अटी पण शिथिल केलेले आहे. का तर जो बेघर आहे त्याला घर मिळालं पाहिजे. कायदा असेल तर तिचा पण घरापुरती जागा देणार. या पद्धतीचा आमचा कार्यक्रम चाललेला. पण आज काहीतरी टीव्हीला सगळीकडे चाललं की महायुतीच्या सरकारची लाडकी बहीण योजना आली आणि सर्वे सुरू झाला. त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली. महाराष्ट्र असं तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला. त्या पुरुषाला पुरुष म्हणावं काढतील काय हे बरं झालं. आपण लाडक्या बहिणी करता तू कशा त्याच्यामध्येच काहीतरी करायचं. जर ऍक्शन घेतली तर पुन्हा कसं काय वाटतं, काय वाटतं असं नाही. जी योजना त्याच्याकरता आलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या काय घेतला पाहिजे. त्याच्यात आम्ही जातपात बघितले नाही. ज्याचा 20 लाखाच्या मध्ये ती माझी बहिणी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आणि याच्यामध्ये कुठे सांगत माझ्या लाडक्या बहिणीनो जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षा या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागली. किती 45,000 कोटी. पण या योजनेमुळं काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता. आज काही होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे, माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी या पैशाचा उपयोग काही जणांना परवा रक्षाबंधन झालं, काही ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यानंतर राख्या बनवल्या आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या घेतल्या. म्हणजे असंही त्या ठिकाणी लोक माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत. अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणीच्या करता अधिक त्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना
करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जुन्या नवयांचा त्या ठिकाणी भेदभाव न करता त्या चिन्हाभागाशी मला वाटतं अनिल पण सांगितलं आणि भद्रतावानी पण सांगितलं, मला वाटतं बाळासाहेबांनी पण सांगितलं, हा जिल्हा हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माझ्या पुणे जिल्ह्याने जेवढं पाठबळ दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाठबळ दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे आणि बहुसंख्य आमदार राष्ट्रवादीचे निवडून देण्याचं काम त्या माझ्या सातारा जिल्ह्याने केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच माझी तुम्हाला विनंती आहे की आता काळ असून चालणार नाही. मगाशी अनिल देसाईंनी बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये तुम्ही अजिबात कचू नका, नावलेरू नका. सातारा जिल्ह्याचा दरवाजा हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेला आहे. या जिल्ह्याने राष्ट्रवादीवर अतिशय अतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं साताऱ्याच्या मातीशी आपली एक आपुलकी आम्हाला सगळ्यांना आहे, जिव्हाळा आहे. आगामी स्थानिक स्तराच्या संस्थांच्या निवडणुका बहुतेक डिसेंबर पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. मतदार याद्या आणि बाकीची सगळे प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गट रचना, गट रचना ही सगळी चाललेली आहे आणि त्याच्यामुळं इथं अनेक वर्ष मागे सगळ्यांनी मिळून त्यावेळेच्या वडीलधाऱ्यांनी लक्ष्मणराव तात्या असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा इथं सदाशिवराव तात्या किंवा आमचे मदनराव बापसा अनेकांची नावं घेता येतील, त्यांनी तो झेंडा फडकवला. आता हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस 90 साल होतं, म्हणजे आता या सगळ्या गोष्टीला 25 वर्ष होऊन गेली. 25 वर्षानंतर नवीन पिढी पुढे येत असते. आपल्याला काही नवीन चेहरे पण आणायचे, उमेदवारीच्या उत्पादन काही अनुभवी पण माणसं पाहिजे, काही अनुभवी स्त्रिया आम्हाला पाहिजे, नाट्य बहिणी पाहिजे, काही नव्या लोकांच्या पण पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला उमेदवारी द्यायची आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती आपण या लोकांच्या पाठीशी उभी करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. हा पक्ष सामान्य जनतेच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षवादी विचार करता प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्याशी जोडले पाहिजे. व्यापारी असतील, छोटे व्यवसायधारक असतील, दिवसभर काम करून संध्याकाळी त्याची चूल पेटती, तो माझा गरीब बहिणी असेल किंवा बंधू असेल त्यालाही आपल्याशी जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये सामील झालेले अनिल देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या कराडचे पण काही लोक आहेत, माझ्या त्या ठिकाणी खटावचे पण काही लोक आहेत, असे वेगवेगळ्या भागातले जे काही सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, माझे कोरेगावचे पण काही लोक आहेत, ते सगळे आलेले. त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहील, त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या सोबत राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एकटं अगदी तुम्ही असाल किंवा बाकीचे सगळे काम करणारे माझ्या मान तालुक्यातले सहकारी असतील त्यांनी एकटं वाटून देऊ नका. जिल्ह्यातल्या नेत्यांना पण सांगितले तुझे दौरे चालले, मकरा जमातून फिरताय, आपल्याला मलाही महाराष्ट्रात फिरावं लागतं. मकरा जमातून बुलढाण्याची जी जबाबदारी टाकलेली आहे, कारण फक्त आपल्या पुरतं चालणार नाही, इतरही भागाला तशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यावं लागेल. आणि त्याच्यामुळं स्थानिकांची पण जबाबदारी मोठी आहे. आता काय आपलं काम झालं, आता विमान झालं असं करून चालणार नाही. उलट सभासद नोंदणीचा कार्यक्रम अजूनही आपल्यापासून जरा दूर असणाऱ्यांना आपल्याबरोबर जोडण्याचा कार्यक्रम हा आपण घ्या. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रात राज्यामध्ये आपण महायुती आणि एनडीए म्हणून काम करतो. मागेही महाविकास आघाडी काम करत असताना तुम्हाला आठवत असेल
जिल्ह्याच्या सहकार्याच्यावर ही जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर टाकायचं. त्याच्याच पद्धतीनं आम्ही यावेळेस देखील करू. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या विरोधक देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर त्यांनाही बघितलं म्हणजे मताची चोरी झाली, कुठल्याही मताची चोरी झाली. ते नंतर सगळं अतिशय चुकीचं ठरलं. ते म्हणजे ज्यांनी आम्हाला दिलं तो बाजूला ही चुकीची माहिती दिली. अपयश आल्यानंतर आम्ही लोकसभेला अपयश पचवलं गेले. आम्ही मान्य केलेलं बरोबर. कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांच्या काळात जे संविधान दिलंय, जी घटना कायदा दिलाय तो सगळ्यांच्या करता येत असतो. आम्ही मान्य केलं. पण विधानसभेला आम्ही पुन्हा सुरुवात केलो, यश मिळवलं. आणि आता मात्र विरोधक रडीचा डाव घेत आहे. ते असंच झालं, ते तसंच झालं. ज्या विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता अजिबात काही त्याच्या संबंधित नाही अशा विषयामध्ये कारण नसताना हे लोक फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याला शिवशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या जनतेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एक वैचारिक बैठक असणारा हा माझा जिल्हा, त्या जिल्ह्यांनी किंवा महाराष्ट्राने अजिबात अशा गोष्टीला ताळा देऊ नये अशा प्रकारचं आव्हान मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि पुढं सातत्याने आम्ही लोक तुम्हाला साथ देत राहू. मी अनिल मकरनाबानी आणि बाळासाहेबांनी जे जे विषय घेतले त्या त्या विषयाच्या संदर्भात बिहारच्या वतीने बजेटमध्ये तरतूद करत असताना तुमच्या कुणावर अन्याय होणार नाही ही खबरदारी वाढत्या या नात्याने माझ्याकडे घेतली जाईल हा शब्द देखील मी माझ्या मानवासियांना देतो. आणि राहिलेल्या नजीकच्या काळामध्ये अजून आपल्या सातारा जिल्ह्याचं, आपल्या वेगवेगळ्या तालुक्याचं, आपल्या मानवासियांचं एक स्वप्न प्रत्यक्षात कृती आणण्याच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पैलवान पिंटूचे संदीप मांडवे, पिंटू जगतारे, पी.के. पवार, शिवाजीराव महाडिक, रामभाऊ भेगडे, राजेंद्र तांबे, शिवराजे कर्लेकर, मनोज देशमुख, निवास शिंदे, किरण सावे पाटील, नितीन बरवले पाटील, महादेव मस्कर, राजेश पाटील वाटाळकर, राजेंद्र लावंगडे, जितेंद्र पवार, मनोज शिंदे, प्रतापराव पवार, सागर भोगावकर, सादिक नामदार, प्राध्यापक अशोकराव जाधव, संजय गवळ, निबंध गांजुर्डे, अनेक सहकारी आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या दैवतच्या परिसरामध्ये जमलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे सहकारी, आमचे विचार ऐकण्याच्या करता आलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे बांधव, पत्रकार मित्र आणि ज्यांनी प्रवेश केलेला आहे आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं अनिल देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे, सुवर्णा देसाई, तानाजी काटकर, मिरेबाताई गुडगुडे, तानाजी काळे, तसंच आमच्या दीपाली पवार, अरुणबुवा कट्टे, शिवाजीराव कट्टे, लक्ष्मणराव खाडे, बाळासाहेब काटकर, छगन खाडे, आमच्या बाळासाहेब कदम, शाहीनाथ रफिक मुलानी, उर्जाताई किरण कदम, तुकाराम जगदाळे, राजेंद्र बोर्डे, स्वातीताई भास्कर सावंत, रघुनाथ माने, दादासाहेब सासरे, तेजस्विनीताई संदीप भोसले, चंद्रशेखर जाधव, राजेंद्र इंगळे, पूनम विकास पवार, सीताराम गायकवाड, बाळासाहेब कोपरे, श्रीकांत पाटील, शुभम भसने, अमोल पवार,